देवाचे आम्ही आभार मानू या प्रियांनो की 2023 मध्ये परमेश्वरानं आम्हाला सांभाळलं, त्याची कृपा दिली। आपण आनंदित होऊया, संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने आपण परमेश्वरावर प्रीती करू, परमेश्वरावर प्रेम करू। स्तोत्रकर्ता स्तोत्र 103 मध्ये म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर। हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस। 2023 मध्ये परमेश्वर आमच्या बरोबर राहिला। प्रियांनो, आजार आले निघून गेले, संकट आली निघून गेले, प्रियांनो प्रभू आमच्या बरोबर, विजय आमचाच झाला। 2024 आता प्रभू आपल्याला देत आहे, त्याचे आभार मानू। आणि भक्तीच्या सुरुवातीतच आम्ही गीत गायलं, ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना। एवढी मोठी दया, एवढी मोठी कृपा परमेश्वराची आहे। परमेश्वरानं आम्हाला सांभाळलं, राखलं। आज त्याच्या उपस्थितीत आम्ही आहोत। देवाची स्तुती करू, देवाला धन्यवाद देऊ। परमेश्वर खूप चांगला आहे। आपण सगळेजण जागेवर उभे राहूया, आनंदी होऊया, स्तुती स्तवनामध्ये जाऊ, परमेश्वराला धन्यवाद देऊ की परमेश्वरानं आम्हाला सांभाळलं। आपलं अंतःकरण त्याला आपण देऊ, आपलं अंतःकरण त्याला आपण देऊ आणि त्याला धन्यवाद देऊ। सर्वांना जय येशू, आवाज उंच करा, जय येशू। खरोखर प्रभूने आपल्याला वर्षभर सांभाळलं 2023 मध्ये, आणि आता 2024 मध्ये देखील तो आपल्याला अधिक उत्तमरित्या सांभाळेल। आपण त्याचे उपकार मानून त्याची आपण स्तुती करू। सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। जो सर्वशक्तिमान प्रभु है, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। समुद्र को जिसने डुबागा, जंगल से मार्ग निकाला। समुद्र को जिसने डुबागा, जंगल से मार्ग निकाला। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है।
सत्य जीवन यीशु ही है। जो उस पर विश्वास करेगा अनंत जीवन को पाएगा। जो उस पर विश्वास करेगा अनंत जीवन पाएगा। हो लेंगे हम यीशु के संग, हो लेंगे हम यीशु के संग, हो लेंगे हम यीशु के संग। जीवन की रोटी यीशु ही है। जीवन की रोटी यीशु ही है। जो उसको खाएगा वो तो कभी भी ना मरेगा। जो उसको खाएगा वो तो कभी भी ना मरेगा। हो लेंगे हम यीशु के संग, हो लेंगे हम यीशु के संग। जिसने दिया है पापों से मुक्ति, धन्य है उसका नाम। जिसने दिया है पापों से मुक्ति, धन्य है उसका नाम। हो लेंगे हम यीशु के संग, हो लेंगे हम यीशु के संग, हो लेंगे हम यीशु के संग। यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया. आपले सर्व प्रभूने दिलेले आशीर्वाद आपण यावेळेस डोळ्यासमोर आठवूयात. त्याचे आपण आभार मानू की त्याने 2023 वर्षभर आपल्याला सांभाळलं. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमा, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गा
अपनी दया से तूने मुझे मांगने से ज्यादा मिला, मुझे आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला, मुझे आभारी हूँ प्रभु मैं। तू सच्चा जिंदा खुदा है, तुझ पर ही भरोसा मेरा। तू सच्चा जिंदा खुदा है, तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊं बिना प्रभु ऐसा तो वरदान। सेवा पूरी करके पाऊं बिना प्रभु ऐसा तो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा मैं यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। आपण आपला हात उंच करूया, त्या प्रभूचे आपण आभार मानू। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला, मुझे आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला, मुझे आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा मैं यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। प्रभूशी आपण बोलू। प्रभूनं आमचा सांभाळ केला, हे 2023 वर्ष परमेश्वरानं आमच्यासाठी आशीर्वादाचं केलं। आज आपण मनापासून त्याचे आभार मानू देवाचे, की परमेश्वरानं केवढी कृपा आमच्या जीवनात दिली, केवढे आशीर्वाद दिले। हे परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पित्या, आमच्यावर तू प्रेम करतोस,
तुझी कृपा आमच्या जीवनात तू देतोस. आज हा आनंद, ही फार मोठी कृपा आणि आशीर्वाद आम्हास तू दिलास. 2024 वर्षामध्ये तू आम्हाला आणलंस. आम्ही तुझे आभार मानतो. हे परमेश्वरा, तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. परमेश्वरानं आम्हाला आशीर्वाद दिला. परमेश्वरानं आमचा सांभाळ केला. परमेश्वरानं आम्हाला आनंद दिला. परमेश्वरानं आम्हाला आरोग्य दिलं. परमेश्वरानं त्याच्या वचनाचं कुंपण आम्हाला लाभू दिलं आणि सदैव त्याने त्याच्या वचनाच्या कुंपणात आम्हाला सांभाळलं. हे परमेश्वरा, आज नवीन वर्षाची सुरुवात होत असताना आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. ह्या 2024 मध्ये प्रत्येकाला तू आशीर्वाद दे. आज ह्या वचनाद्वारे प्रत्येकाशी तू बोल. प्रभू, प्रत्येकावर तुझा आशीर्वाद तू दे. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐकते द्या. आमेन. आपण बसूया. देवाची स्तुती करूया. हे नवीन वर्ष सर्वांना परमेश्वर आशीर्वादाचं असं करू. तुम्हा प्रत्येकाभोवती त्याच्या ह्या वचनाचं कुंपण परमेश्वर देवबाप सदैव ठेवू. प्रियांनो, देवानं आम्हाला सांभाळलं. हिरव्यागार कुरणात त्याने आम्हाला चालवलं. त्याच्या वचनाचं कुंपण त्याने आमच्या भोवती सदैव ठेवलं. सर्व गोष्टी आम्हाला त्याने विपुल आणि भरपूर दिल्या. 2023 मध्ये त्याने आम्हाला राखलं आणि सांभाळलं. प्रियांनो, देवाच्या कृपेमध्ये चालत असताना केवढे आशीर्वाद देव बाप्पानं आम्हाला लाभू दिले. कदाचित आम्ही विसरून जातो प्रियांनो देवाचे आशीर्वाद. जगिक गोष्टीमुळे देवाच्या आशीर्वादाची आठवण आम्हाला होत नाही. जगिक सुखामुळे आम्ही देवाच्या गोष्टी, देवानं दिलेले आशीर्वाद विसरतो. देवानं आमच्यावर केलेली कृपा विसरतो. प्रियांनो, नवीन वर्षाची सुरुवात झाली असताना आम्ही त्याचं भान ठेवूया की परमेश्वरानं आमच्यावर केवढी कृपा केली, केवढे आशीर्वाद दिले. प्रियांनो, 2023 परमेश्वरानं आमच्यासाठी आशीर्वादित केले आणि आता 2024 देखील परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणार आहे. प्रियांनो, प्रभू परमेश्वर त्याच्या लोकांचा सांभाळ करतो. त्यांना उत्तमात उत्तम गोष्टी करतो. उत्तमात उत्तम त्यांच्यासाठी गोष्टी करतो. प्रियांनो, परमेश्वरच आहे जो आदी आहे आणि अंत. परमेश्वरच आहे ज्याने आम्हाला ह्या जगामध्ये इथपर्यंत आणलं. परमेश्वरच आहे जो आम्हाला जगामध्ये अद्भुत रीतीने चालवीत आला आहे.
प्रियांनो, कदाचित असे क्षण आले होते की तुम्ही खचला होता. कदाचित असा प्रसंग आला होता की आता काय होणार, आम्ही जगतो की नाही. पण प्रियांनो, त्या प्रत्येक क्षणोक्षणी, प्रत्येक वेळी परमेश्वर तुमच्या बरोबर, प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित राहील. त्या सर्व परिस्थितीतून प्रभूनं तुम्हाला सोडवलं. इथपर्यंत तुम्ही चाललात. आता 2024 मध्ये परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाची वृष्टी केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या भक्तांना सर्व गोष्टीचा पुरवठा तो करतो. म्हणून तुम्ही त्याच्या मार्गामध्ये स्वतःला ठेवा. पेत्राचं पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 13 मध्ये पेत्र लिहितो की तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. आता तुम्हाला काय करायचं आहे त्याबद्दल पेत्र ह्या ठिकाणात सांगतो आहे प्रियांनो. आणि ह्या ठिकाणात आपण वाचलं की तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा, सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. प्राप्त होणाऱ्या कृपेवर आशा ठेवा. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वागू वर्तू नका. देवाचं वचन, तुम्ही आज्ञांकित मुले व्हा, अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वागू वर्तू नका. तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. प्रियांनो, प्रभू सोबत चालत आलो, प्रभू आम्हाला मार्ग दाखवीत आला, प्रभू आमच्या बरोबर राहिला. हे नवीन वर्ष प्रभूनं आम्हाला लाभू दिलं. आणि आता देवाचं वचन आमच्याशी बोलतं की प्रियांनो, तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. सर्व प्रकारच्या आचरण, तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा असं म्हटलेलं. सर्व प्रकारचं आपलं आचरण, देव पवित्र आहे. आणि म्हणून जसं आमचा पिता पवित्र आहे तसं आम्हीही पवित्र असावं. आमेन. प्रियांनो, केवढ्या आशीर्वादाच्या गोष्टी प्रभूनं आमच्यासाठी केल्या. केवढी कृपा, केवढे आशीर्वाद, केवढा अनुग्रह 2023 मध्ये त्याने अद्भुत रीतीने चालवलं. तुम्ही पाहिला आहे प्रियांनो, परमेश्वराचा कृपेचा हात तुम्ही पाहिला आहे. परमेश्वराचा दयेचा हात तुम्ही पाहिला आहे. परमेश्वरानं अद्भुत रीतीने तुम्हाला सोडवलं आणि तुम्हाला ह्या जगामध्ये त्याने चालवलं, हेही तुम्ही पाहिलं आहे. प्रियांनो, परमेश्वर तुमच्या पुढे चालला आणि तुम्ही त्याच्या पाठीमागे चालला. प्रियांनो, तुमचा हात त्याने त्या जगामध्ये सोडून दिला नाही. संकटाच्या प्रसंगी त्याने तुमचा हात असा मजबूत आपल्या हातात पकडला की ज्या वेळेस तुम्ही संकटात सापडला, शत्रू तुमच्यावर चालून आले, ज्या वेळेस तुम्ही आजारी होता, ज्या वेळेस तुम्ही कर्जात होता, दुःखात आणि अडचणीत होता, परमेश्वरानं तुमचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि अद्भुत रीतीने तुमच्यासाठी त्याने मार्ग काढला. प्रियांनो, आता
ह्या नवीन वर्षामध्ये तो तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी करणार आहे. त्यासाठी देवाचं वचन आज आमच्याशी बोलत आहे की तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. जसा तुमचा परमेश्वर पवित्र आहे तसे तुम्ही प्रत्येक जण त्याच्या पुढे पवित्र व्हा. प्रियांनो, देवाच्या पुत्रानं तुमच्यासाठी रक्त सांडलं वधस्तंभावरून. त्यासाठी तुम्ही पवित्र व्हा. तुम्हाला त्याने धुवून टाकलं. देवाचे आशीर्वाद ख्रिस्तानं मिळवून दिले. तुम्हाला स्वच्छ केलं, शुद्ध केलं आणि परमेश्वराच्या जवळ ख्रिस्तानं आणून ठेवलं. म्हणून प्रियांनो, तुम्ही आपल्या सर्व आचरणात पवित्र व्हा. असं पेत्र ह्या वचनामध्ये लिहितो की जसा तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. सर्व प्रकारच्या आचरण. किती सुंदर वचन. आणि पुन्हा पुढचं वचन देवाचं म्हणत आहे, कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. तुम्ही पवित्र असा. परमेश्वर म्हणतो की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. प्रियांनो, परमेश्वर आमचा पवित्र आहे. तुम्हीही पवित्र असा असं देवाचं वचन म्हणतं. प्रियांनो, देव पवित्र आहे आणि त्याच्यावर विश्वास आम्ही ठेवला आहे. त्या ख्रिस्तानं आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला आणि त्याच्या रक्ताने आम्हाला त्याने पवित्र केलं. पवित्र केलं. आम्ही पवित्र झालो पाहिजे कारण देव आमच्यावर प्रेम करतो. देव आमच्यावर त्याचा आशीर्वाद देतो. देवाच्या वचनाचं कुंपण देवबाप देतो. म्हणून आम्ही पवित्र असलं पाहिजे. प्रियांनो, आज आम्ही वचनामध्ये पुढे जात असताना देवाची आम्ही स्तुती करूया. देवाला आम्ही धन्यवाद देऊया. ह्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन म्हणतं, 17व वचन. प्रियांनो, परमेश्वर हा तोंड देखला न्याय करत नाही. 17व्या वचनामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो प्रियांनो, ह्या वचनामध्ये पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 17, जो तोंड देखला न्याय करीत नाही तर ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे न्याय करतो त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता तर आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा. प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं की आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा. आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा. प्रियांनो, आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा असं देवाचं वचन म्हणतं. आणि परत देवाचं वचन म्हणतं, प्रियांनो, याच्यावर आपण मनन करावं की आपल्या प्रवासाच्या काळात भिवूनच वागा. प्रियांनो, आम्ही आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय बाळगलं पाहिजे. आम्ही परमेश्वरावर प्रेम केलं पाहिजे. प्रियांनो, परमेश्वर आमच्यावर प्रीती करतो. परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो. म्हणून आम्ही संपूर्ण मनाने त्याच्यावर प्रीती केली पाहिजे. त्याला धन्यवाद दिला पाहिजे. प्रियांनो, स्तोत्र 32 मध्ये आणि वचन 8 मध्ये स्तोत्र करता इतक्या सुंदर शब्दामध्ये लिहितो की मी तुला बोध करी, मी तुला बोध करी
ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईल. प्रियांनो, देवाचं वचन आज आमच्याशी बोलत आहे की मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईल. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. प्रियांनो, ज्यावेळेस परमेश्वर देवबाप आमचं ह्या जगामध्ये मार्गदर्शन करतो, आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो आणि परमेश्वर देवबाप त्याचं उत्तर आम्हाला देतो. प्रियांनो, देवाचं वचन आम्ही वाचतो की मी तुला बोध करी, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईल. आम्ही जगामध्ये कदाचित परमेश्वराचा मार्ग सोडून देतो, कारण कुठंतरी आम्ही विश्वासामध्ये कमी पडतो. कदाचित आम्ही परमेश्वराची परीक्षा पाहतो, आम्ही आमच्या मुखानं परमेश्वराला दुखावतो. प्रियांनो, परमेश्वर सदैव तुमच्यावर प्रीती करीत आला आहे. 2023 मध्येही त्याने तुमच्यावर प्रेम केलं. आता ह्या 2024 मध्ये देखील तो तुमच्यावर प्रीती करीत आला आहे, प्रीती करणार आणि तो चालवणार. प्रियांनो, विश्वासामध्ये आम्ही कमी पडायचं नाही. कदाचित आमच्या चुका असतात आणि आम्ही देवापासून दूर जातो. जगामध्ये आम्ही देवाला उंचवायचं. प्रियांनो, परमेश्वरानं आम्हाला त्या पापाच्या दलदलीतून काढलं, त्या चिखलातून काढलं. पुन्हा त्याच्यात जाऊन फसायचं नाही. प्रभूनं आम्हाला सोडवलं, पापाच्या दलदलीतून त्याने आम्हाला सोडवलं. विपुल अशी कृपा त्याने आम्हाला दिली, विपुल असे आशीर्वाद दिले आणि आम्ही त्याच्यामध्ये सदैव राहावं, त्याच्यामध्ये आम्ही वाढावं. प्रियांनो, आणि सदैव त्याच्या वचनामध्ये स्वतःला ठेवावं. प्रियांनो, जीवनामध्ये आम्हाला काय केलं पाहिजे? पहिले इतिहास याचा 16वा अध्याय वचन 10. त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा, ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे त्यांचे हृदय हर्षित होवो. प्रियांनो, ज्यांना परमेश्वराचा ध्यास लागला आहे त्यांचं मन हर्षित होवो. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यावर भरवसा ठेवा. त्याने केलेली अद्भुत कृत्ये व त्याचे चमत्कार, त्याने उच्चारलेले निर्णय आठवा. पहा, नवीन वर्षामध्ये तुम्ही आला आहात, तुम्हाला त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगायचा आहे, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. आमेन. प्रियांनो, त्याच्या पवित्र नावाचा अभिमान आम्हाला बाळगायचा आहे, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. प्रियांनो, दुसरी गोष्ट, परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यावर भरवसा ठेवा. पहा, इथं सांगितलं, आपण पहिले वाचलं, पहिली गोष्ट मी सांगितली की त्याच्या पवित्र नावाचा आम्हाला काय करायचा आहे? अभिमान बाळगायचा आहे. कुठं आहे हे वचन? पहिले इतिहास याचा 16वा अध्याय आणि वचन 10 मध्ये.
दुसरी गोष्ट, परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यावर आम्हाला भरवसा ठेवायचा आहे. परमेश्वरावर भरवसा ठेवायचा आहे, त्याच्या सामर्थ्यावर, की परमेश्वर आमच्यासाठी सर्व काही सिद्धीस देण्यासाठी सामर्थ्यवान देव आहे. त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, जो आमच्यावर प्रेम करतो आणि ज्याने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिले. प्रियांनो, तिसरी गोष्ट आम्हाला करायची आहे. पहिले इतिहास याचा 16वा अध्याय आणि वचन 12. त्याने केलेली अद्भुत कृत्ये व त्याचे चमत्कार पहा. त्याने केलेली अद्भुत कृत्ये व त्याचे चमत्कार, त्याने उच्चारलेले निर्णय आठवा. या 3 गोष्टी लक्षात ठेवा. संकट आले, घाबरू नका, प्रभू पुढे गुडघे टेका. त्याने केलेले चमत्कार, ख्रिस्त ह्या जगात मानव रूप घेऊन आला. त्याने चमत्कार केले. आठवा, त्याने चमत्कार केले. आंधळ्यांनी पाहिलं, मुके बोलू लागले, सर्व प्रकारचे आजार बरे झाले. आणि प्रियांनो, भयभीत का होता? नवीन वर्ष लागलेलं आहे, त्याची सुरुवात झाली आहे आणि भयभीत का होता? पहा, परमेश्वरानं तुम्हाला 2023 मध्ये सांभाळलं. या 2024 मध्ये तो तुम्हाला चालवणार आणि सांभाळणार. मत्तई कृष्ण वर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन 23 ते 27 मध्ये येशूने वादळ शांत केले. आमेन. येशू ख्रिस्ताने वादळ शांत केलं. तुमच्या कुटुंबात आलेल्या समस्या, कुटुंबात उठलेली वादळ, तुमच्यावर आलेले संकट तो शांत करण्यासाठी सामर्थ्यवान देवाचा पुत्र आहे. आमेन. प्रियांनो, घाबरू नका. नवीन वर्षामध्ये तुम्ही आला आहात. येशूने वादळ शांत केला. आठवा, त्याने केलेले चमत्कार, त्याने केलेली अद्भुत कृत्ये, त्याने उच्चारलेले निर्णय आठवा. आठवण ठेवा. त्याच्यासाठी बायबलचा अभ्यास करा, शास्त्र वाचा, प्रार्थनेला या, प्रभूमध्ये स्वतःला ठेवा. दिवस वाईट आहे. येशूनं वादळ शांत केलं. पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचतो. आणि दुसरी गोष्ट आपण पुन्हा वाचतो. मत्तई याचा 9वा अध्याय वचन 18 पासून जर आपण पुढे वाचलं, येशूने याईराच्या कन्येला जिवंत केलं. आमेन. मग तुमच्यावर काय संकट आलं आहे वर्षाच्या सुरुवातीतच? घाबरू नका. परमेश्वरापुढे ते ठेवा. त्याच्यातून मार्ग तुमच्यासाठी तो काढेल. भयभीत होऊ नका. तुम्ही आज देवाच्या मंदिरात आहात. त्याला तुमची सर्वांची काळजी आहे. तो तुम्हाला त्याच्या वचनातून ढळू देणार नाही. म्हणून ह्या नवीन वर्षामध्ये तुम्ही प्रभू बरोबर चालत असताना प्रियांनो, त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यावर भरवसा ठेवा. त्याने केलेली अद्भुत कृत्ये व त्याचे चमत्कार व त्याने उच्चारलेले निर्णय आठवा. असं पहिले इतिहास याचा 16वा अध्याय आणि वचन 10, 11 आणि 12 मध्ये आपल्याला ही वचने मिळतील. यावर तुम्ही विश्वास ठेवा या नवीन वर्षामध्ये. प्रियांनो, आज आम्ही देवाचे आभार मानूया, देवाची स्तुती करूया, देवाला धन्यवाद देऊया, कारण देवानं आमच्यासाठी अद्भुत कार्य केले. प्रियांनो,
फिलिप येशूला म्हणाला, की आम्हाला पिता दाखव. एव्हान्याचा 14वा अध्याय आणि वचन 8 मध्ये येशूचा शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणाला की आम्हाला पिता दाखव, म्हणजे आम्हाला पुरे आहे असं तो म्हणतो. फिलिप. येशूने उत्तर दिलं 10व्या वचनामध्ये, मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे. शास्त्र उघडा. एव्हान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि वचन 10 मी वाचतो. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मनच्या सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करतो. मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे. तुम्ही माझे खरे माना, नाही तर माझ्या कृत्यामुळे तरी माझे खरे माना. आमेन. प्रियांनो, ज्यांनी प्रभूला पाहिलं, ख्रिस्ताला, त्याने पित्याला पाहिलं. तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवता, प्रभू येशू ख्रिस्तावर, म्हणजे पित्यावर विश्वास ठेव. किती सुंदर उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त फिलिपला देतो की मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे. प्रियांनो, अद्भुत गोष्टी आहेत पवित्र शास्त्रातल्या, त्याचा आपण अभ्यास करावा, त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला ठेवावं. प्रियांनो, आम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये स्वतःला ठेवावं. ज्याने ख्रिस्ताला पाहिलं त्यानं पित्याला पाहिलं. आज तुमची दृष्टी प्रभूने आशीर्वादित केली आहे. तुम्ही प्रभूच्या, परमेश्वराच्या अद्भुत गोष्टी इथपर्यंत पाहत आला आहात. तुम्ही असं म्हणू नका की कसं काय होणार पुढे. तुम्ही प्रभूच्या मार्गात स्वतःला ठेवा. सर्व काही तुमच्यासाठी चांगलं होईल. प्रियांनो, नवीन वर्षामध्ये चालत असताना जे चूक आहे त्या गोष्टीला आपण हात नाही लावायचा. लेकरांना सांगायचं परमेश्वराचं भय काय आहे. जर आज तुम्ही तुमच्या लेकरांना परमेश्वराच्या भयाची जाणीव करून देणार नाही तर ते कधी शिकतील. तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्यापर्यंतच पाहत आला आहात, लेकरांचं तुमच्या नंतर काय. प्रियांनो, आमचा देव परमेश्वर हा पवित्र, त्याने दिलेले विधी आणि नियम प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी पाळायचेच आहे. लहान वय आहे तर त्याच्यामध्ये मुलं शिकले पाहिजे. बायबलचं वचन त्यांनी वाचलं पाहिजे. प्रभूच्या भयाची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय केलं? प्रभूच्या मार्गाने जर तुम्ही चालला आहात तर तुमचे लेकर देखील प्रभूच्या मार्गात तुम्ही लावा. आपले लेकर चांगल्या मार्गात असले पाहिजे. फॅशनेबल दुनिया आहे, पण आपण विश्वासणारे लोक त्या फॅशनेबल दुनियेकडे पाहून वेड नाही व्हायचं. ख्रिस्तासारखं व्हायचं, पवित्र, शांततेत जीवन जगणारे असं आम्ही असलं पाहिजे. प्रियांनो, जगाकडे पाहून आम्हाला जगायचं नाही, तर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहून जीवन जगायचं. प्रियांनो, तो ख्रिस्त माणसाचं रूप घेऊन आमच्यासाठी आला आणि
तो आमच्यासाठी स्वतःला त्याने रिक्त केलं. म्हणून या वचनामध्ये पेत्र लिहितो, प्रियांनो, पहिले पेत्र याचा पहिला अध्याय वचन 15, तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा, कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. 18वे वचन, कारण वाढ वडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे तर 19वे वचन, निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त आहे त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. आमेन. किती सुंदर लिहितो पेत्र, प्रियांनो, किती सुंदर वचन आहेत. तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात, ज्यांचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रगट झाला. तुम्ही त्याच्याद्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाला आहात. त्या देवानेच त्याला मेलेल्यातून उठवून त्याचे गौरव केले. ह्यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे. निर्दंभ बंधू प्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहे. म्हणून एकमेकावर मनापासून निष्ठेने प्रीती करा. पवित्र शास्त्रामध्ये प्रीती हा शब्द अनेकदा, आणि इथं देवाचं वचन म्हणतं, म्हणून तुम्ही एकमेकावर मनापासून प्रीती करा. आणि 23वे वचन, कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. आमेन. प्रियांनो, किती सुंदर हे वचन आहे. कठीण जरूर आहे, पण किती सुंदर की तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. देवाने तुमच्यावर प्रेम केलं प्रियांनो. देवानं त्याच्या प्रीतीमध्ये तुम्हाला राखलं आणि सांभाळलं. 2024 मध्ये तुम्ही आहात. प्रभू तुमच्या प्रार्थनेचं उत्तर नक्कीच 2024 मध्ये देणार. हे नवीन वर्ष आपण साजरा करीत आहोत. ख्रिस्तासाठी आम्ही त्याच्या जन्मासाठी आपण आपलं अंतःकरण शुद्ध केलं, स्वच्छ केलं. आता आपण त्याच पवित्रतेमध्ये चालावं. वर्षभर स्वतःला ख्रिस्तामध्ये पवित्र राखायचं. प्रियांनो, देवाला न आवडणाऱ्या गोष्टीकडे आपण पाहायचं नाही, त्याच्यामध्ये जायचं नाही, स्वतःला ठेवायचं नाही. मग तुम्हाला त्रास झाला तरी हरकत नाही प्रियांनो, पण तो तुम्ही प्रभूसाठी निष्ठावान असे व्हा, विश्वासणारे असे व्हा. प्रभूनं तुम्हाला सोडवलं आहे, प्रभूनं तुम्हाला राखलं आहे. इर्मया याचा 32वा अध्याय आणि वचन 27 यामध्ये देवाचं वचन म्हणतं की पहा, मी परमेश्वर सर्व मानव जातीचा देव आहे, मला अवघड असे काही आहे का? परमेश्वर म्हणतो, आज तुमच्या मनात ज्या कल्पना आहेत किंवा मनामध्ये ज्या गोष्टी घेऊन परमेश्वराच्या मंदिरात आला, नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि आम्ही संकटात सापडलो, नवीन वर्ष लागलं, प्रभू हे काय संकट आलं, का घाबरता?
देवाच्या पुत्रासाठी तुम्ही तुमचं अंतःकरण स्वच्छ केलं आहे. प्रभू या वचनाद्वारे तुमच्याशी बोलतो की मी परमेश्वर सर्व मानव जातीचा देव आहे. मला अवघड असे काही आहे काय? कोणतीच गोष्ट अशक्य नाही देवाला. तुमच्यासाठी तो मार्ग काढणारच. आणि स्तोत्र 91 वचन 1 मध्ये परमेश्वराचं वचन म्हणतं, तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. नवीन वर्षामध्ये तुम्ही चालत असताना तुमच्या सर्व मार्गात परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. आणि नवीन वर्षामध्ये चालत असताना तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. तुम्ही गाडी चालवत असाल, प्रवास करत असाल, परमेश्वर तुमच्या बरोबर राहील. तुम्ही काम करत असाल, परमेश्वर तुमच्या बरोबर राहील. तुम्ही जिथं असाल तिथं परमेश्वर तुमच्या बरोबर राहील. जिथं तुम्ही जाल तिथं परमेश्वर तुमच्या बरोबर राहील. प्रियांनो, स्तोत्रकर्ता ह्या वचनामध्ये देवाचं वचन म्हणतं, तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. म्हणून प्रियांनो, तुम्ही प्रभूचं भय बाळगा. त्याच्या वचनात स्वतःला ठेवा. त्याच्या कृपेत वाढा. नवीन वर्षाची सुरुवात झाली असताना प्रियांनो, आज तुम्ही तुमचं अंतःकरण ख्रिस्ताला समर्पित करा. आणि पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 13 मध्ये देवाचं वचन म्हणतं 14व्या वचनात की तुम्ही आज्ञांकित मुले व्हा. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थातील आपल्या पूर्वीच्या वासनानुसार वागू वर्तू नका. तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. देवा या वचनाद्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वाद द्या. प्रार्थना करू. पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. आज या नवीन वर्षामध्ये आमच्या प्रत्येक बहीण भावाला तू आशीर्वाद दिलास. परमेश्वरा, आज इथं चर्च मध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाला, युट्यूबच्या माध्यमातून सहभागी झालेल्या आमच्या माता भगिनी, प्रिय बहीण भाऊ, या सर्वांना तू आशीर्वाद दिलास. या नवीन वर्षामध्ये परमेश्वरा, प्रत्येकाचं तू सहाय्य कर. तुझ्या आज्ञेत राहण्यासाठी, तुझ्या विश्वासामध्ये वाढण्यासाठी परमेश्वरा, प्रत्येकाला तुझी कृपा तू कर. हे परमेश्वरा, आज आम्ही प्रार्थना करतो, या जगामध्ये 2024 मध्ये प्रत्येकासोबत तू राहा. प्रत्येकाचं कामकाज, नोकरी, व्यवसाय, शिक्षण आशीर्वादित कर. प्रभू, आज आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. इर्मया याचा 32वा अध्याय आणि वचन 27 मध्ये प्रभू तुझं वचन म्हणतं की पहा, मी परमेश्वर सर्व मानव जातीचा देव आहे. मला अवघड असं काही आहे काय? प्रभू, तुला कोणतीच गोष्ट अवघड नाही. तू प्रत्येकासाठी आज सर्व काही गोष्टी शक्य करणारा देव आहेस. प्रभू,
जे आजारी आहे, खाटेवर आहे, त्यांना आरोग्य दे परमेश्वरा. जे संकटाचा सामना करत आहेत या नवीन वर्षात प्रभू त्यांना तू सोडव. दुःखात आहेत त्यांचं सांत्वन कर प्रभू. अनेक तरुण आहेत की तुझ्या मार्गापासून दूर गेले आहेत, त्या सर्वांना तुझ्या वचनात आण परमेश्वरा. या नवीन वर्षात प्रत्येकाचं सहाय्य तू कर. प्रत्येकाचा तू मार्गदर्शक हो. तुझ्या प्रकाशात प्रत्येकाला तू चालव. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐकते. आमेन. कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह. यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम. तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार. कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह. यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम. तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार. पानी पे चलता है, भीड़ को खिलाता है. पानी पे चलता है, भीड़ को खिलाता है. शैतान डरता है यीशु के नाम से. शैतान डरता है यीशु के नाम से. कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह. यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम. तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार. क्रूस को उठाया है, मौत को हराया है. क्रूस को उठाया है, मौत को हराया है. अनुग्रह से उसके हमने उद्धार पाया है. अनुग्रह से उसके हमने उद्धार पाया है. कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह, कौन है राजाओं का राजा, कौन है दुनिया का बादशाह. यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम. तो करो जय जयकार, 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 तो करो जय जयकार.
मसीहा आया है, जग में खुशियाँ लाया है, सारे जहां में आज ये पैगाम आया है। मसीहा आया है, जग में खुशियाँ लाया है, सारे जहां में आज ये पैगाम आया है। मसीहा आया है, जग में खुशियाँ लाया है। उसे सुलाने मीठी लोरी गाती है, बड़े प्यार से उसे सुलाने कांधों पे सहलाती है। बीबी मरियम उसे सुलाने मीठी लोरी गाती है, बड़े प्यार से उसे सुलाने कांधों पे सहलाती है। मसीह का राज आया है, तारे ने बतलाया है, मसीह का राज आया है, तारे ने बतलाया है। क्या मसीहा आया है, जग में खुशियाँ लाया है, सारे जहां में आज ये पैगाम आया है। मसीहा आया है, जग में खुशियाँ लाया है। ठोकर मारो सूट बूट को, पहले दिल को साफ करो, जो भी होगा दुश्मन अपना पहले उसको माफ करो। ठोकर मारो सूट बूट को, पहले दिल को साफ करो, जो भी होगा दुश्मन अपना पहले उसको माफ करो। मसीह का राज आया है, तारे ने बतलाया है, मसीह का राज आया है, तारे ने बतलाया है। क्या मसीहा आया है, जग में खुशियाँ लाया है, सारे जहां में आज ये पैगाम आया है। मसीहा आया है, जग में खुशियाँ लाया है, सारे जहां में आज ये पैगाम आया है। मसीहा आया है, जग में खुशियाँ लाया है। है दी आवाज फरिश्तों ने ज़मीं के लोगों को, उतर आया जहां में अब खुदा इंसान बन के। है दी आवाज फरिश्तों ने ज़मीं के लोगों को, उतर आया जहां में अब खुदा इंसान बन के। है दी आवाज यीशु है उसका नाम, यीशु है उसका नाम। तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार। जुड़े जिंदगी के बाद उन्हें आबाद करने को। वो आया है गुनाह की कैद से आजाद करने को, जो जुड़े जिंदगी के बाद उन्हें आबाद करने को। ना हो मायूस, ना हो मायूस, खुदा आया उम्मीदों का जहां बन के। उतर आया जहां में अब खुदा इंसान बन के। है दी आवाज, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार।
उतर आया जहां में अब खुदा इंसान बन के है दिया वार। वो करो जय जयकार।